व्हेज अंडा करी साठी लागणारे साहित्य: 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, हा घरी केलेला आम्ही युनिक असा मसाला, त्यामध्ये धने, जिरे, दालचिनी, तमालपत्र हे सगळं वाटून घेतलेलं आहे. हा घरचा काळा मसाला, हा चिकन मसाला, आल्याचा 1 इंच तुकडा बारीक कापून, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर खिसून घ्यायचं त्याला बारीक. या पद्धतीने हे मळून ठेवायचं आहे. आता आपण हे बारीक करून घेणार आहोत. आता आपण महत्त्वाचा एक घटक यात मिक्स करणार आहोत. ह्या वरच्या बॅटरसाठी ही तांदळाची पीठ. बाजूला ठेवायचं. आता हे बाहेरचं आवरण झालं, तर आपण आतलं आवरण करणार आहोत. हे आपण जे पांढरं करून घेतलं होते बाजूला, त्याची एक लाटी करायची छोटी वाटी. त्यामध्ये पिवळा कलर टाकला आपण टाकायचा आतमध्ये बटाट्याच्या. दोन्ही बटाट्याचाच भाग आहेत, तुमच्या समोरच केलेलं आहे सगळं. आणि याला पद्धती हलक्या हाताने पीठ तांदळाची पीठ घोळून थोडं हलक्या हाताने दाबत राहायचं. असं कुठं फुटलेलं का बघायचं एकदा परत. थोडासा शेप द्यायचा अंड्यासारखा. मी आधी काही 3 बनवून ठेवलेले आहेत. ही झाली अंडी आपली. वाटण करून घेतलेलं आधीचं वाटण. कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तुम्हाला ग्रेव्हीची? घट्ट पाहिजे, थोडी पातळ पाहिजे, मीडियम पाहिजे, त्या हिशोबाने ग्रेव्ही वापरायची. मी थोडं मीडियमच ठेवणार आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. म्हणजे मसाले घेतले ते मसाले थोडे अर्धा टाकायचे. हा घरचा काळा मसाला. तिखट किती पाहिजे त्या हिशोबाने टाकू शकता. थोडासा रंग येण्यासाठी आपण लाल मिरची थोडीशी टाकतो आपण. आणि किंचित अशी हळद. या पद्धतीला एक 2 मिनटं झाकून ठेवून द्यायचे. गॅस एकदम बंद करायचा आणि खात असताना कट करून 2 भाग करून सर्व करायचं. 1-2 मिनटं आपण झाकून ठेवू. आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर वरून थोडीशी टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. या पद्धतीने तयार झालेली आपली प्युअर व्हेज अंडा करी, शुद्ध शाकाहारी अंडा करी. त्याला सलाद, टोमॅटो, गाजर, कांदा आणि लिंबू याबरोबर खाण्यासाठी देऊ शकता. ही तयार आहे आपली शाकाहारी अंडा करी. एक वेळेस जरूर करून पहा. वेगळी चव, युनिक रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. करून पाहिल्यानंतर कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू हे अशाच एका युनिक रेसिपीसोबत. धन्यवाद.